असीम श्रद्धा आणि त्या श्रद्धेतून भव्य मंदिर बांधण्याच्या संकल्पनेतून कळवण येथील जयंत देवघरे यांनी स्वखर्चातून संत गजानन महाराज आणि लक्ष्मीनारायणाचे आकर्षक आणि भव्य मंदिर कळवण शहरात उभारले आहे। सुमारे 1 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या मंदिराची भव्यता भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे। कळवण येथील जयंत देवघरे हे गेल्या अनेक वर्षांपासून गजानन महाराजांचे भक्त आहेत। सन 1970 सालापासून गजानन महाराजांची भक्ती करत असलेल्या देवघरेंनी शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यापासून गजानन महाराजांच्या भक्तीची त्यांना आवड निर्माण झाली। पूर्वी शेगावची गजानन महाराज पालखी कळवण मार्गे त्र्यंबकेश्वर येथे जात असे। 20 ते 25 वर्ष या पालखीचा नित्यक्रम सुरू होता। कालांतराने ही पालखी बंद झाली। प्रत्येक भाविकाला नेहमी शेगावला जाणे शक्य नसल्याने कळवण येथेच गजानन महाराजांचे भव्य मंदिर असले पाहिजे ही संकल्पना जयंत देवघरेंनी मनात आणली आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याचे काम सुरू केले। कळवण शहराची पंचवटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधी चौकात 2400 स्क्वेअर फूट जागेत भव्य मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे। मंदिरातील मूर्तीसाठी राजस्थानमधून आणलेला व्हिएतनाम येथील दगड वापरण्यात आलेला आहे। लवकरच मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे। या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम राबवले जाणार असून गजानन महाराज प्रगट दिन, दर गुरुवारी जोडीने आरती असे कार्यक्रम देखील आयोजित केले जाणार आहेत। मी जवळजवळ नामदेव देवघरे, बालू नाना, कळवणमध्ये ज्या टायमाला गजानन महाराजची शेगावची पालखी येत होती त्या पालखीसाठी आम्ही बरेच वर्ष प्रयत्न केले की कळवणहून पालखी जावी आणि कळवणला मुक्कामासाठी राहावे बा। आम्ही जवळजवळ 4-5 वर्ष प्रयत्न केल्यानंतर आमच्या प्रयत्नाला यश मिळून गजानन महाराजांची पालखी कळवण शहरामध्ये एक दिवस मुक्कामाला राहून दुसऱ्या दिवशी सकाळी गावातनं पालखीची मिरवणूक निघून ती पुढे मार्गस्थ होत होती। सप्तशृंगाडावरून त्र्यंबकेश्वर जात असेल। आम्हाला जवळजवळ ती सेवा 20 ते 25 वर्ष करायला मिळाली आणि त्या सेवेतनंच आम्हाला एक ऊर्जा मिळाली आणि कळवणलाही आपल्याला गजानन महाराजचं मंदिर असावं ही संकल्पनात आली। ती संकल्पना आल्यानंतर आम्ही एक गणपतीच्या डेकोरेशनमधून 1 वर्षी ते डेकोरेशन हुबेहूब मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला। त्याच्यातनं आम्हाला बऱ्यापैकी चांगलं हे मिळालं आणि त्याच्यापुढे मग मला मंदिर उभारायचं होतं त्या हिशोबाने मी कामाला लागलो। माझी इच्छा तीव्र असल्यामुळे माझा ध्यासच त्याच होता की आपल्याला मंदिर उभारण्यासाठी कसं करता येईल, काय करता येईल त्या पद्धतीने कामाला सुरुवात केली। कालांतराने काहीतरी 8-10 वर्षांनी आता गजानन महाराजची पालखी बंद झाली। मग आम्ही गजानन महाराजचा प्रगट दिन दरवर्षी साजरा करायला सुरुवात केली आणि तो प्रगट दिन जवळजवळ आज 10-15 वर्ष झाले तो प्रगट दिन आम्ही दरवर्षी साजरा करतो। यावर्षी आमचा प्रगट दिन मोठ्या प्रमाणात झालेला आहे। अंदाजे तसं तर काही सांगता येणार नाही, पण साधारण 1 कोटी 1.25 कोटीच्या घरात खर्च झालेला आहे। हा माझ्या स्वखर्चातनं मी केलेला आहे। कळवण शहरातल्या पंचवटीमध्ये गजानन महाराज आणि लक्ष्मीनारायणचं जे मंदिर उभं राहत आहे त्या कळवणच्या शिरेपेचात मानाचा पुरार राहील आणि या पंचवटीचं वैभव वाढेल। कळवण शहरातील आमचे मित्र बालू नाना देवघरे यांची तीव्र इच्छा होती की हे गजानन महाराजांचं मंदिर व्हावं आणि त्यांनी संपूर्ण स्वतःचा पैसा खर्च करून हे मंदिर उभं केलं आहे आणि अतिशय देखणं असं मंदिर हे कळवण शहरामध्ये पंचवटीमध्ये झालेलं आहे। याचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 4 तारखेपासून सुरू होत आहे। 9 तारखेला याचा कलशारोहण करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते होणार आहे आणि त्र्यंबकेश्वरचे गणेशानंद सरस्वती प्रसाद महाराज अंमळनेरकर असे महाराष्ट्रातले अनेक साधू संत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। समितीच्या वतीने आणि बालू नाना देवघरे यांच्या वतीने मी पंचक्रोशीतील नागरिकांना विनंती करतो की आपण या सोहळ्यात सहभागी व्हावं, शंकराचार्यांचं दर्शन घ्यावं आणि या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपण सगळ्यांनी यावं, महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने आपल्याला नम्र आवाहन करतो। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण।